नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र ज्ञानकोश चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आम्ही सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. मित्रांनो बघा, बांधकाम कामगारांसाठी सर्वात मोठी आनंदाची ही बातमी आहे. बांधकाम कामगारांसाठी मोफत गॅस सिलेंडर योजना. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मोफत गॅस सिलेंडर योजना ही नेमकी काय आहे आणि बांधकाम कामगारांना यांचा लाभ कसा घ्यायचा हे पूर्ण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. बघा, वाढत्या महागाईच्या काळात दिलासा देण्यासाठी सरकारने मोफत गॅस सिलेंडर योजना सुरू केली आहे. मित्रांनो बघा, नुकतीच ही योजना सुरू झाली आहे, मोफत गॅस सिलेंडर योजना. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या योजनेचा लाभ कोणाला मिळेल, कागदपत्र कोणती लागतील आणि अर्ज कसा करायचा. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो बघा, या योजनेची गरज नेमकी का भासली, सर्वप्रथम हे आपण पाहून घेऊया. बघा, सध्या गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडले आहेत. मित्रांनो, सर्वांना माहीत आहे की गॅसची इथे तुटवडा आहे व गॅसचा भावसुद्धा इथे वाढलेला आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे सर्वसामान्य कामगारांना 1000 ते 1200 रुपये मोजून सिलेंडर घ्यावा लागतोय. मित्रांनो, गॅसचं सिलेंडरचा भाव इथे वाढलेला आहे, त्यामुळे 1000 ते 1200 रुपये देऊन सिलेंडर घ्यावा लागत आहे. ज्यांची कमाई मर्यादित आहे अशा बांधकाम कामगारांना हा खर्च परवडणार नाही. हीच अडचण ओळखून महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. आता बघा, नक्की याचा फायदा काय होणार हे इथे पाहून घेऊया. मित्रांनो बघा, या योजनेचा फायदा नेमका काय होणार आहे हे इथे पाहून घेऊया. या योजनेअंतर्गत सरकारने 16 मार्च, मित्रांनो बघा, नुकताच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. नुकतीच म्हणजे नवीनच ही बातमी आहे. 16 मार्च 2026 रोजी नवीन अपडेट दिले आहे. आता बांधकाम कामगारांना सिलेंडरासाठी पूर्ण पैसे स्वतःच्या खिशातून घ्यावे लागणार नाही. सरकारने प्रत्येक सिलेंडरवर 775 रुपयांची मुदत थेट तुमच्या बँक खात्यात जमा करणार आहे. मित्रांनो बघा, तुम्हाला इथे सवलत देण्यात येणार आहे. शासनामार्फत तुम्हाला 975 रुपयाचे इथे देण्यात येणार आहे, मुदत देण्यात येणार आहे, जे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात येईल. म्हणजे तुम्हाला सिलेंडरचे जवळपास मोफतच मिळणार आहे. मित्रांनो बघा, याची नेमकी आता पात्रता नेमकी काय आहे आणि कोणाला याचा लाभ घेता येईल हे संपूर्ण आज आता आपण इथे बघून घेऊया. आता बघा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. मित्रांनो बघा, या योजनेसाठी काही अटी इथे ठेवण्यात आलेल्या आहे. हे अटी आपण इथे स्टेप बाय स्टेप इथे बघून घेऊया. तर व्हिडिओला नक्की पूर्ण बघा, कोणीही मदत सोडून जाऊ नये. नोंदणी. सर्वप्रथम तुम्ही बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणीकृत म्हणजे कामगार मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगार असणे अनिवार्य आहे. तुम्ही एक रजिस्टर्ड बांधकाम कामगार असणे गरजेचे आहे. तुमची नोंदणी तिथे झालेली असणे गरजेचे आहे. कुठे? बांधकाम मंडळाकडे तुमची नोंदणी असणे आवश्यक आहे. सर्वात प्रथम ही बाब आहे. नंतर बघा, यात वयमर्यादा नेमकी काय पाहिजे हे इथे पाहूया. तुमचे वय किमान 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे. मित्रांनो, तुम्ही बांधकाम कामगार असाल तर तुमचं वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असणं गरजेचं आहे व सोबतच तुम्हाला इथे कामाचा अनुभवसुद्धा लागणार आहे. कामाचा अनुभव म्हणजे तुम्ही किमान 90 दिवस बांधकाम कामगार केलेले असावे. 90 दिवस बांधकाम काम केलेलं तुम्ही असलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे सर्वात महत्त्वाचं, महाराष्ट्राचं रहिवासी असणे इथे आवश्यक आहे. तुमचं बँक खातं व आधार कार्डशी लिंक असणं इथे गरजेचं आहे. बघा, आणखीन हा जो निकष आहे हा बघा, हे जे अट आहे, तुमचं जे बँक अकाउंट आहे याला आधार कार्ड लिंक असणं इथे आवश्यक आहे. आता पुढे बघूया, अपात्रता. कोणाला लाभ मिळणार नाही. आता आपण बघितलं की कोणाकोणाला लाभ मिळेल. आता आपण बघू की यात अपात्र नेमका कोण होणार. सर्वप्रथम म्हणजे काही कारणामुळे तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो. त्याचं नेमकं कारण नेमकं काय आहे इथे एकाएकानं आपण इथे बघणार आहोत. बघा, जर तुमची कामगार नोंदणी झालेली नसेल, मित्रांनो, जर तुम्ही बांधकाम काम करत असाल पण तुमची जर कामगार नोंदणी इथे जर झालेली नसेल, रजिस्टर्ड जर नसेल, तर तुम्ही इथे अपात्र ठराल आहात. दुसरं म्हणजे जर तुम्ही आधीच उज्ज्वला योजनेसारख्या इतर गॅस योजनेचा लाभ घेत असाल. मित्रांनो बघा, जर तुम्ही उज्ज्वला योजनेचा जर लाभ घेत असाल तर तुम्ही या मोफत गॅस सिलेंडरचा लाभ घेऊ शकणार नाही. तिसरं म्हणजे जर अर्जात खोटी माहिती दिली. मित्रांनो, अर्ज भरताना जर तुम्ही खोटी माहिती जर देण्यात आली तुमच्याकडनं तर तुमचा अर्ज इथे बाद होणार व तुम्ही अपात्र ठराल. नंबर 4 म्हणजे
जर तुम्ही सरकारी नोकरीत असाल, तुम्ही जर सरकारी नोकरी जर करत असाल, तर तुम्ही इथे हमखास इथे अपात्र होणार. अशा 4 अटी आहे जे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचे आहे, तरच तुम्हाला इथे या योजनेचा लाभ घेता येणार. आता इथे आपण पुढे बघूया. बघा, आता आपण इथे पुढचं बघून घेऊया. आता बघा, इथे नेमकं कागदपत्र इथे काय लागणार आहे. मोफत गॅस सिलेंडर योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल, तर कागदपत्र नेमके काय लागतील, सर्वात महत्त्वाचा हा भाग आहे. पूर्ण नक्की बघा. बघा, सर्वात प्रथम म्हणजे आधार कार्ड. ओळखीचा पुरावा ज्याला म्हणतो, आधार कार्ड सर्वांकडे असेलच. नंबर 2 म्हणजे बँक खात्याचं पुस्तक, हे बी तुमच्याकडे असेल, कारण अनुदान हा थेट बँक खात्यात जमा होत असतो. त्यामुळे तुमचं बँक अकाउंट असणं गरजेचं आहे. बँक पासबुकची झेरॉक्स तुम्हाला जोडावा लागेल किंवा एक फोटोसुद्धा अपलोड करू शकता. तिसऱ्यामध्ये कामगार नोंदणीकृत प्रमाणपत्र. तुम्ही जर इथे कामगार नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला इथे जोडायचं आहे, ते तुम्हाला असणं गरजेचं आहे. तुम्ही रजिस्टर म्हणजे तुमची जर नोंदणी इथे कामगार विभागात असेल, तर त्याचं एक प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. तुम्ही नोंदणीकृत कामगार असल्याचं सिद्ध करण्यासाठी हे सर्वात महत्त्वाचं आहे. आता इथे आपण पुढे बघून घ्या, अर्ज नेमकं कसा करायचा आहे आणि यात नेमकं तुम्हाला काय करायचं आहे, कसं काय तुम्ही अर्ज ऑफलाईन करायचा की ऑफलाईन करायचा आहे, ऑनलाईन करायचं आहे, तर ही ते आपण बघून घेऊया. अर्ज करण्याची पद्धत. बघा, अर्ज करणे अगदी हे सोपे आहे. पहिली पायरी म्हणजे वेबसाईटवरून किंवा कामगार कार्यालयात अर्ज मिळवा. मित्रांनो बघा, तुम्हाला इथे काय करायचं आहे, सर्वप्रथम म्हणजे तुमचा जो कामगार कार्यालय आहे तिथं जायचं आहे आणि त्यांना म्हणायचं की मला मोफत गॅस सिलेंडर योजनेसाठी अर्ज करायचा आहे. तर ते तुम्हाला एक अर्ज देतील. तिथे तुम्ही जाऊन एक अर्ज घेऊ शकता आणि ते अर्ज भरून त्याच कार्यालयात त्यासोबत तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते त्यांना विचारून किंवा आपण जे व्हिडिओ सांगितलेले आहे कागदपत्र, ते कागदपत्र तुम्ही जोडून तो अर्ज त्याच कार्यालयात परत द्यायचा आहे तुम्हाला. हे झालं ऑफलाईन, म्हणजे कार्यालयात जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. दुसरं म्हणजे अधिकृत वेबसाईट, हे झालं ऑनलाईन. जर कोणाला ऑनलाईन अर्ज जर करायचा असेल, तर तुम्ही कॅम्प्युटरवर ऑनलाईन प्रकारे अर्ज देखील करू शकता. आपलं जे CSC केंद्र राहतं तिथं जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. दुसरी पायरी म्हणजे सर्व माहिती अचूक भरा आणि कागदपत्र जोडायचं आहे. सर्वांनी माहिती इथे खरी द्यायची आहे, कारण बघा, थोडी जरी माहिती तुमची चुकली तर इथे तुमचं अर्ज जे आहे हे अपात्र होईल व तुम्हाला कुठलाच लाभ इथे मिळणार नाही. म्हणून सर्वप्रथम तुम्ही माहिती जी आहे ही अचूक भरायची आहे. नंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज इथे करून घ्यायचा आहे. ज्यांना कार्यालयात जाऊन करायचं आहे ते कार्यालयात जाऊनसुद्धा तिथे अर्ज भरून त्यांना कागदपत्र जोडून झेरॉक्स वगैरे जोडून तिथेच कार्यालयात जाऊन सबमिट करू शकता. आता आपण इथे बघूया तिसरी पायरी नेमकी काय आहे. हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जे ऑनलाईन भरत आहे त्यांनी ऑनलाईन सबमिट करायचा आहे. आणि बघा, पुढची जी स्टेप आहे हे म्हणजे अर्जाच्या पडताळणीनंतर पात्र लोकांची यादी प्रसिद्ध होईल. हे नंतरची गोष्ट झाली. तुम्हाला सर्वप्रथम म्हणजे अर्ज भरायचा आहे. अर्ज तुम्ही सबमिट झाला, सर्व झालं की नंतर काय होणार की तुमचं अर्ज पडताळणी झाली की यानंतर एक यादी जाहीर होणार. ते यादीत जेवढे काही पात्र लोक आहेत त्यांचे नावं येतील. पात्र लोकांची एक यादी प्रसिद्ध होईल. नाव यादीत आल्यावर मुदत निधी तुमच्या बँक खात्यात जमा होईल. साहजिक आहे की जेव्हा तुमचं नाव त्या यादीत येईल, पात्र यादीत, मग पुढे तुमच्या अकाउंटमध्ये जे तुम्ही खातं पुस्तक ते दिलेलं आहे, जे झेरॉक्स जोडलेली आहे, जे अकाउंट दिलेलं आहे, त्या खात्यात तुमचे 975 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे. आता आपण इथे पुढचं बघूया. एक विशेष टिप इथे आपण बघूया. एका कामगाराला एकदाच लाभ घेता येईल. मित्रांनो बघा, एका कामगाराला एकदाच इथे लाभ घेता येणार आहे. त्यामुळे कोणीही पुन्हा अर्ज करायचा नाही, एकदाच इथे लाभ तुम्हाला मिळणार आहे. पण जर एकाच कुटुंबात पती आणि पत्नी दोघेही नोंदणीकृत कामगार असतील तर नेमकं काय करायचं हे बघून घ्या. तर दोघेही स्वतंत्रपणे या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मित्रांनो बघा, इथे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. जर एका कुटुंबात पती पत्नी दोघे जरी नोंदणीकृत कामगार जर असेल तर दोघांनी इथे वेगवेगळा अर्ज सादर करायचा आहे. त्यांचा अर्ज इथे स्वीकार करण्यात येईल. तर म्हणून बघा, आणखीन पूर्ण अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे हे मित्रांनो आत्तापर्यंत जाहीर झालेली नाही. त्यामुळे तुम्ही फटाफट अर्ज भरा, सबमिट करा, ऑनलाईन करा, कार्यालयात जाऊन अर्ज भरा. त्यामुळे विलंब न करता त्वरित अर्ज करा. आणि जर तुम्हाला आणखीन काही विचारायचं असेल तर आपला कमेंट बॉक्स तर नेहमी हे खुल्लाच आहे. आपल्या कमेंट बॉक्समध्ये ओपनली तुम्ही तुमचे प्रश्न इथे मांडू शकता. मी नक्कीच त्याला रिप्लाय देईल. आता आपण बघूया. बघा, एक मित्रांनो, ही सुवर्ण संधी आहे सर्वांसाठी. कोणीही संधी सोडू नका. ही माहिती इतर कामगार बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करा.
दररोज अशा सरकारी योजनेसाठी आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, कारण इथे आपण नवीन नवीन माहिती आणत असतो. आणि आपण एक आता व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा बनवलेला आहे, त्याला जॉईन व्हा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्व व्हिडिओसह. व्हिडिओला नक्की शेअर करा. धन्यवाद.